नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. हवामान बदलत आहे. मध्य भारतावर पावसाचं प्रमाण वाढत आहे. मान्सून पुढे सरकण्यासाठी पूर्वेकडून पुन्हा एकदा वातावरण बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज उद्या मान्सूनची प्रगती सुरू होईल. मुंबईसह कोकणात देखील हलक्या सरींना सुरुवात झाली आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये अहमदनगर, बीड, ठाणे आणि पालघर, मुंबई, नवी मुंबई या परिसरात हलक्या सरींचा प्रभाव आहे. नागपूर, भंडारा, वर्धा आणि यवतमाळ, अमरावती या काही भागात ढगाळ परिस्थिती आहे. इतरत्रही हलकी ढगाळ परिस्थिती, पावसाचं प्रमाण नाही. मान्सून मॅपमध्ये आपण नजर टाकली तर अजून मान्सूनच्या प्रगतीमध्ये गेल्या 8-9 दिवसामध्ये कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली नाही. मात्र आज उद्या ही प्रगती सुरू होईल. पूर्वेकडून पुन्हा एकदा पावसाळी वातावरण तयार झालेले आहे. मध्य भारतावर पावसाळी वातावरण तयार होत आहे. त्यामुळे आता पुढचे टप्पे जलद गतीने सुरू होणार आहे. JFS मॉडेलचा 7 दिवसाचा अंदाज आपण बघूयात. आज पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. 20 तारखेला देखील या दोन्ही ठिकाणी पावसाचं प्रमाण असेल. महाराष्ट्रात इतरत्रही स्थानिक वातावरण राहणार आहे. पावसाच्या सरी वाढू शकतात. विदर्भ, कोकणात पावसाचं प्रमाण 21 पासून वाढणार आहे. 22लाही विदर्भासहित कोकणात पावसाचा प्रभाव वाढतोय. 23 पासून हवामानात बदल होईल. कारण पश्चिम किनारपट्टीला कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्येही पावसाळी वातावरण तयार होत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, विदर्भ, कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. 24 तारखेला देखील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण असं पावसाळी वातावरण राहणार आहे. मात्र 25 तारखेला आपण बघतो हे वातावरण आहे. पावसाचं प्रमाण वाढतं आहे. 26 तारखेला भारताच्या अनेक राज्यात मान्सून पुढे सरकलेला असेल आणि मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण देखील मध्य भारत, पूर्व भारत, महाराष्ट्र आणि कोकण असं वाढलेलं असणार आहे. 27 तारखेला देखील महाराष्ट्रात मोठे पाऊस होतील. 28 तारखेला देखील महाराष्ट्रात मोठे पाऊस असणार आहेत. आज वातावरणात बदल होईल. कोकण आणि पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होणं अपेक्षित आहे. स्कायमेटने देखील स्थानिक पावसाचं वातावरण 20 तारखेला दाखवलं आहे. कोकण आणि पूर्व विदर्भात सरी वाढत आहेत, म्हणजे मान्सून सरी सक्रिय होत आहेत. तीच परिस्थिती 21 तारखेलाही आहे. 22 तारखेला अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात, पश्चिम किनारपट्टीला भारताच्या मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण तयार होतं आहे, केरळ ते मुंबईपर्यंत 22 तारखेला. त्याच वेळेस विदर्भ, मराठवाड्यातही पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढणार आहे. हे वातावरण 23 तारखेला आणखी प्रभावी बनेल. स्कायमेटने 24 तारखेला महाराष्ट्रात मोठे पाऊस दाखवले आहेत. 25 तारखेला कोकणात अतिवृष्टीची शक्यता आहे. 26 पासून महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढतंय. 27लाही महाराष्ट्रात मोठं पावसाळी वातावरण असेल. 28लाही महाराष्ट्रात मोठं पावसाळी वातावरण. 29ला आणखी पावसाचं प्रमाण वाढेल. जे 30 तारखेपर्यंत भारतामध्ये अनेक विभागात मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण सुरुवातीलाच असं म्हणालो आहोत की जूनचा शेवटचा आठवडा हा महाराष्ट्रात पावसाळी आहे. त्याचबरोबर आपण बघतो की 1 तारखेपासून 3 तारखेपर्यंत देखील जुलैची सुरुवात महाराष्ट्रात दणक्यात होणार आहे. मोठे पाऊस अनेक विभागात असतील. कोकणात मुसळधार पाऊस असेल. आजही महाराष्ट्रात कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण ECMWF मॉडेलनेही वाढण्याचा अंदाज दिला आहे. 20 तारखेला पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढण्याचा संकेत आहे. 21 तारखेला देखील कोकण, विदर्भ असं पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज आहे. विदर्भाच्या दिशेने पाऊस वाढत असताना पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण कमी होतं, हेही लक्षात घ्या. कोकण आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण आता वाढणार आहे. तीच परिस्थिती आपण 22 तारखेलाही बघतो. 23 तारखेला आपण बघतो की कोकण आणि विदर्भ असंच पावसाळी वातावरण आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण 23लाही कमी आहे. 24 तारखेला मात्र पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव निर्माण होणार आहे. कोकणात याचा प्रभाव अधिक असेल.
25 तारखेला देखील कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण राहणार आहे. 26 तारखेला देखील मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहील. 27 तारखेपासून महाराष्ट्रात आणि भारतात खूप मोठं पावसाळी वातावरण वाढतंय. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासहित कोकणात जोरदार ते अतिजोरदार पाऊस असेल. 28 तारखेला देखील कोकणात प्रभावी अशा प्रकारचं वातावरण तयार होणार आहे.